नको करू रे बाई, उगाच टेन्शन आज कशाला, उगाच टेन्शन घेता कशाला, दुनियाची सोडून फिकर ही सारी, घेऊ आपण अशी उंच भरारी. वाव, हे गाव काय भारी आहे नाही. झाड, डोंगर, नदी आपण कितलं सरस लागायचे. तुम्ही मंगळावरून आलीस का? यांनी गाव नाही बघितलं कधी. उसको घर का पता मालूम नहीं, गाव का क्या पता होगा. ओ दादा, जरा गाडी हळू चालवा ना. खाली लागलं. अरे यार, तुम्ही जरा गोंधळ कमी करा ना, एनर्जी सेव्ह करा ना. हा, ती गोविंदपूरची मॅच आपण फक्त एका फरकाने जिंकूया. ओ संकेत सर, 70 मिनिट का लेक्चर बाद में तो आधी काय झालं ते तर बघा, माझं डोकं उठलं असतं. अगं, या गावात मॅप चालत नाही. त्या ड्रायव्हर दादांना कळत नाही उजवीकडे जायचं की डावीकडे असं. हो संकेत सर, अहो काय मॅप घेऊन बसलाय. आपल्याकडे मॅप आहे. ती बघा वैदेही झोपली आहे. ती वैदेही उठवा तिला, तिचं गाव आहे रमावती. हा बराबर, साचू केदू. उठवा तिला. वैदेही, मी नीड यू हेल्प. नक्की जायचंय कुठे? डावीकडे की उजवीकडे? ओ काका, राईट. अरे लेफ्ट घे, लेफ्ट घे की लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. अरे लेफ्ट घे घे घे, थोडं थोडं घे लेफ्ट. वळण देत लाव. हो हो, हाय वळण देत लावणार आहे रे. गुरु भाऊ टायमिंगला आले बघा. काय झालंय? 100वा पोस्टर लागला. अरे वा, मस्त मस्त मस्त. हे घे, हे पैसे ठेव वारासने नाश्ता बेस्टाला. आणि तेजा दादाला फोन करून सांग 100वा पोस्टर लागलं म्हणून. हा, मी आलोच जाऊन. कुठं चालत तुम्ही? आलो तुझ्या वहिनीचे पप्पी घेऊन. व्हिडिओ पाठव, व्हिडिओ पाठव बर का. अरे वाजव की 100वा बॅनर लागलाय. तेजादा तेजादा तेजादा. 89 91 दादा तुम्ही करू शकता. 92 थंडर, फोन आलाय. कुणाचा आहे? शुभ बोल. नाऱ्याचा आहे, बोल. दादा तुम्ही करू शकताय. हा बोलणार आहे. 94 तेजा दादाला मेसेज दे 100वा पोस्टर लागला. काय सांगतोस? 95 96 97 98 99 तेजा आपले 100 ऑर्डिंग लागले. तेजा ए गोंडेस, या कानाला रेंज नाही त्यांच्या, त्या कानाला जा. तेजा आपलं काम झालं. आपले 100 ऑर्डिंग लागलेत. कडक.
मारुतीचा आवाज तेजादा तेजादा. करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम. चला 100 होर्डिंग लागले. अरे तेजादाचा शब्द म्हणजे परमनंट मार्कर. ए वैदेही, लेफ्ट की राईट? लेफ्ट की राईट? कुठे आलोय आपण? एक मिनिट, जरा सुधरू द्या मला. ऍक्च्युली काहीतरी विचित्रच झालंय हे. हसायला काय झालं? अगं खरंच कळत नाहीये इकडे जायचंय का तिकडे. सगळं खूप बदललंय ग. तुला सांगू, हा जो चौक होता ना, हा असा एवढूसा होता, तर कसला भारी झालाय. अरे पण जाऊचे क्या, जमणी बाजू की डाबी बाजू? कुणाला तरी विचारायचं का आपण? विचारायची काय गरज आहे? ते बोर्ड असेल ना कुठेतरी. हे वैदू आहे बघ, याच्या मागे बोर्ड आहे वाटतं. हा का? हो ग, चल काढून टाकूया. ए वैदेही, तो बोर्ड काढायचा नाही, फक्त उचकवून बघ दिशा कुठली ते, कळलं का? सर काढते ना. काय जशी आपली गोची झाली तशी इतर कोणाची व्हायला नको. हे बघ, ही तुझी बंडखोरी दाखवायची जागा नाहीये. तो बोर्ड काढायचा नाही. सर निघाला. ए ओरिनो, तुम्ही हसतात काय? बसा गाडीत. तो आता बाजूला ठेवा आणि बसा गाडीत लवकर. शाळेला वैदेही डेंजर असं तू. अगं जिथे चुकतंय तिथे बोललंच पाहिजे. बघा सर, डावीकडे जायचंय. ए थांबा, कुणाच्या बापाला विचारून बॅनर काढलाय? पब्लिक प्रॉपर्टीवर बॅनर लावायला तुझ्या तीर्थरूपाने सांगितलंय का? वैदेही, इथे राडे नकोयत. हे आपलं गाव नाहीये. हा हा दादा, कसं आहे, तो गावचा बोर्ड दिसत नव्हता म्हणून मुलीने तो बॅनर फक्त साईडला काढलाय. आणि आम्ही पण ह्याच स्पर्धेसाठी आलो आहोत, है ना? हा बाकी काही नाही. ए चला मुलींनो, तुम्ही तू थोबाड बंद ठेवा. आणि तू वाढीव बोलू नकोस ना. बॅनर लाव, चाल. नाही लावणार. चला ग.
कोणी कुठेही जाणार नाही. सोडला ही गाडी इथंच थांबेल आणि तुम्ही इथंच थांबायचं. अरे तुझी मैत्रीण आहे ना, जवळ बॅनर जागेवर लागत नाही तोवर आमच्या ताब्यात राहील. आमचं त्याच्यात लय डेंजर आहे. वाटोळं कराल तुमचं. सोड. हात लावायची हिम्मत कशी केलीस? अगं वैदेही काय केलंस तू हे? चल 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 आता लवकर बसा गाडीत. अगं चल ना तू पण, चल लवकर. ये ये ये. विसल्या चल लवकर बस. बस बस चल लवकर. तू चल आतमध्ये लवकर. पकड पकड. माईचा फोटो. माईच्या फोटोवरून गाडी घात म्हणून मला व्हिडिओ. यांचा विषय एंड. यांचा विषय एंड. हे करायला आलो आपण इथे. हा एरिया त्यांचा आहे, आपला नाहीये. सर हे माझे गाव आहे. नाही बास, आता मला कुठलाही आगाऊपणा चालणार नाही. हा तू उठ आणि मागे जाऊन बस. आणि एक लक्षात ठेव, या गावच्या लोकांचं काही खरं नसतं. एक ठेंगी बनवा पेटवू शकतो. तू वड वड सप्यो. खरं नाही. तेजा गावात राडा झाला. त्या नाराचा फोन आलता मला. माई साहेबाचा बॅनर पाडला आणि त्याच्यावरून बस घातल्या. माई साहेबाचा इन्सल्ट केलाय. कुणाची तार आल्या रमावते. कोण आहेत कुणाची? आपल्या गावचे नाहीत, बाहेरचे आहेत. या अख्ख्या पंचक्रोशीत आपल्या परमपूज्य माई साहेबांना आणि तेजादाला ओळखत नाही असं माणूस नाही. तेजादा हे असलं सोडायचं नाही सांगून ठेवतो. थंड घे. असेल कोणतरी भाई साठलेला. जाऊन आपली ओळख करून देऊ. काय जोवर आपण दिसणार नाही तोवर आपण त्यांना दिसणार नाही. चला. काय ग वैदेही, माईसाहेब कोण? एवढी स्टेट लेवलची कॉम्पिटिशन भरवली आहे कबड्डीची. जिकडे तिकडे गावात त्यांचेच बॅनर आहेत. फार डॅशिंग दिसते बाई. मला कल्पना नाही का, पूर्वी एवढं काही नव्हतं त्यांचं. मी बी गेल्या 3 वर्षात प्रस्ताव वाढला असेल. आता तर गाव पण बदलले आणि माणसं पण. आणि तुमचं घर
ते कुठे? आमचं घर. तुला माहितीये आमच्या घरासमोर ना एक सुंदर तुळशी वृंदावन आहे आणि त्या तुळशीला पाणी घालणारी माझी आई. आणि तुझी ताई? माझी स्नेहाताई. माझी स्नेहाताईला मुंगी आहे मुंगी. तिला जे काम दे इतकं मनापासून करते. तिचे खूप छंद आहे. तिला बेस्ट आउट ऑफ वेस्ट करायला आवडतं. तिला शिवणकाम येतं. इतकी उत्कृष्ट सुगरण आहे माहितीये. आता पण बसली असेल तिच्या फेवरेट शिलाई मशीनवर. आणि बाबा? बाबा आमचे पप्पा फारसे घरी नसतात पण समजा घरी असलं तर पूर्ण गल्लीला कर. पप्पा घरात आहेत. सुमन, काय झालं पप्पा? आई डबा भरती. हे काय? पंखा. मी इथं आलो तेव्हा या रिकाम्या खोलीतला फॅन चालू कसा काय राहिला होता? अरे इलेक्ट्रिसिटीचं एवढं वेस्टेज करायचं डिअरिंग कुणी केलं? सॉरी पप्पा, ते मी इथं काम करत होते ना, मग हे आणायला गेले होते. परत येऊन बसणार म्हणून. वेस्टेज? नुसतं वेस्टेज? असं आहे आमचं घर. चल पुढे बसूया. आओ काका, आता काय झालं? लेफ्ट राईट काहीच नाहीये. सरळ सरळ घ्या. ए जरा शांत बसा. चल रे, मोबाईल बघू रे. हीच गाडी दिसते. रणरागिणी वॉरियर्स. काय बस सापडली? कुठं? पायाला मोळ मारून तिथंच उभं राहायचं सांगून ठेवतो. सुनामी आली तरी हलायचं नाही, नाहीतर काही म्हणून तुमचं पुतळं लावील. हा थांबा तिथंच. त्याच्या बस सापडली महादेवाच्या पुलाजवळ. महादेवाचं पूल. आता कुठं जाणार? दादा साईडने काढा तुम्ही. हा काढा काढा. ए चल 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 चल. आता हे इकडे. सतरंजी यात्रा. सर सर मी खाली जाते. 2 मिनिटात रस्ता रिकामा होईल. वैदेही तुझं डोकं चालवणं बंद कर. सर गप्प बस. मी कोच आहे, माझं ऐकायचं. मी जाऊन बोलतो त्यांच्याशी. तोपर्यंत मंदिरा, या दरवाजातून कोणीही उतरणार नाही. याची जबाबदारी तुझी. ओके ओके सर. आणि तरीही जर कोणी उतरलं तर आपण टुर्नामेंट कॅन्सल करू. सर खंबीर साथ आणि पक्का वादा, रमावतीचा वाद तेजादा तेजादा. वैदेही अरे खंबीर साथ आणि पहिलो छोकरो છે.
तेजा म्हणजे आपण अडकलो. अरे खंबीर साथ आणि पक्का वादा, रमावतीचा वाद. तेजादा तेजादा. चल पुढे चल ना. कोण तुम्ही? आमची गाडी का अडवली? ए उदबत्ती मेमरीच्या माग काय केलं आठवत नाही तुला? आणि आम्हाला विचारतोय आमची गाडी का अडवली म्हणून. हे बघा, बरोबर आहे तुमचं. आपण ना हे सगळं बोलून सोडवूया. हा, गाडीत आहे ना मुली बसल्यात आणि त्या घाबरल्या तो. काय बोर्ड पाडताना काय टॉनिक पेलते काय? चुकी झाली आमची, आम्ही माफी मागतो. चूक मान्य काय? तेच म्हणतोय मी, चुकी झाली आमची. काय विचारलं मी? चूक मान्य हाय का नाही? चूक मान्य आहेत म्हणे. हा, चूक मान्य आहे. ऐकलं मी. ठीक आहे, मग आता प्रायश्चित्त घ्या. गुरु मंदिर बाजूला, मला जाऊ दे मिनिट. नाही वैदेही, नाही जायचंय. अगं तुला दिसत नाहीये का सर एकटे, त्यांना मदत हवी आहे. कोच सरांनी सांगितलंय ना नाही जायचं. मंदिरा यार असं नको करूस. वैदेही प्लीज, सरांनी सांगितलंय ना या दारातून नाही म्हणजे नाही जायचं, कळलं? आता काय करायचंय मी? तुम्ही शाळा केली, आता घंटा आम्ही वाजवणार. म्हणजे म्हणजे या या आमच्या माई साहेब. अख्ख्या रमावतीची आई, अख्ख्या रमावतीची आई, अख्ख्या रमावतीची आई. माई साहेब म्हणजे माझी आई. गावासाठी आणि माझ्यासाठी देव समान आहेत त्या. तुम्ही त्यांचा इन्सल्ट केला, रॉंग केला. आता माफी मागायची, हात जोडून नाक घासून माफी मागायची. चला चला माफी मागा. चला चला. ऐका ना, मी काय म्हणतो, तुमच्या सगळ्यांची माफी मागितली आणि फोटोची कोण माफी मागतो? कसं दिसतं ते? माफी माग. ऑल सॉरी. चुकी झाली माझी, मला माफ करा.
हा चला, झालं 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 आता, चला झालं. आता पीचे मूड करत पाय लावायचा आणि थेट गाडी घेऊन निघायचं. चला निघा निघा. दादा ए कुठं पळतो हा? तेजा, याला एवढ्या स्वस्तात सोडायचं आपण? झालं की आता चूक झाली त्यांच्याकडनं, माफी पण मागितली. आता काही इथंच गाड्याचं म्हणतोय. गुरु, इलेक्शन जवळ आहे, कशाला उगाच विषय वाढवतोय? हा? विषय वाढवायचा संबंधच नाही त्याच्या. त्यानं नाऱ्यावर हात उचललाय भोस. काय करायचं म्हणतोय मग? यानं फक्त स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायचं. हे बघा तेजा दादा, मी माफी पण मागितली आहे आणि नाक पण घासलेला आहे. अहो सेल्फ रिस्पेक्ट काय असतो? चूक झाली की त्याची शिक्षा पण भोगायची. चल थोबाडीत मारून घ्या. चल मंदिरा, तुला दिसत नाही का सरांना ह्युमिलिएट करतायत? जायचंय मला खाली, बाजूला हो. वैदेही अजून कॉम्प्लिकेशन्स वाढवू नकोस. ते मुलं आहेत आणि आपण मुली. मुली होत मग काय झालं? बघत बसायचं फक्त? आणि एवढं काय चुकलोय आपण? तुला कळत नाहीये का वैदेही? ते काहीतरी म्हणतायत ना, त्यांच्या माई साहेबांचा अपमान केलाय. आणि ते आपल्या गुरूंचा अपमान करतात. मंदिरा प्लीज जाऊ दे. वैदेही अगं, कोचसर देतायत ना उत्तर, त्यांना करू दे ना हँडल. वाईट आहेस तू. तुम्ही हे जे काही सगळं करतायत ना, हे खूप चुकीचं आहे. तेजादा ऐका ना, तुम्ही खूप चुकीचं वागतायत. काय म्हणला? शिवी दिली तुम्हाला? हा मला आता म्हणला. अरे मी शिवी नाही दिली, मी फक्त एवढंच म्हणलंय की तुम्ही चुकीचा वागताय तो बस. आवाज खाले, नीट बोलायचं त्याच्याशी. अहो माझा आवाज खालीच आहे हो. मी शांतच बसलोय, माफी मागितली, सगळं काही केलं हो. तुम्ही सगळे आवाज घेऊन बोलताय. enough is enough. I'm done with this nonsense. अरे येडा आहे का हा? येडा म्हणला मला? हा? येडा म्हणला तुम्हाला? हा? चतर. किती झालंय आता? विषय संपला. वैदेही, अगं वैदेही काय करतेस? सरांनी ह्या दारातून जायचं नाही असं सांगितलंय ना? मागच्या दारातून जाऊ नका असं कुठे सांगितलंय?